हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। खोक्याच्या घराजवळ जाळपोळ आणि मारहाण प्रकरणात 25 जणांविरोधात गुन्हा दाखल। तर खोक्याचं घर पाडण्यासाठी वनविभागानं अतिघाई केली, सुरेश धस यांचं वक्तव्य। महाराष्ट्रातनं औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची धमकी। तर धमकीनंतर कबरीची सुरक्षा वाढवली। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरनं नाना पटोलेंचा यू टर्न। होळीच्या निमित्तानं गमतीनं विधान केल्याचं पटोलेंचं स्पष्टीकरण। मुंबईत लोकल प्रवाशांची पुन्हा रखडपट्टी, मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक। तर पश्चिम रेल्वेवासियांची ब्लॉकमधनं सुटका। देहू नगरीत आज संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा। सोहळ्यासाठी राज्यभरातनं लाखो भाविक देहूत दाखल। सोहळ्याच्या निमित्तानं देहूमध्ये वारकरी संप्रदायातर्फे होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव। शिंदेंना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान केला जाणार। दंडकारण्यात माओवादी संघटनेला मोठा हादरा। तेलंगणाच्या भद्राद्री इथे तब्बल 64 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, 16 महिला माओवाद्यांचा समावेश। दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्स बनलं WPL चॅम्पियन। दिल्लीचा लागोपाठ तिसऱ्या फायनलमध्ये पराभव। हरमनप्रीत आणि ब्रंट ठरली विजेतेपदाची शिल्पकार। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7